काल रोजी 14 तारखेला सकाळी 6:20 सुमारास फलटण ग्रामीणच्या हद्दीत साखरवाडी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. याच्यामध्ये त्या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची जी आमची टीम आहे त्यांना अशी माहिती होती की त्या ठिकाणी काही वाहनामध्ये अवैध तस्करी वगैरे होऊ शकते. या अनुषंगाने जेव्हा नाकाबंदी सुरू होती त्यावेळेस एक स्विफ्ट वाहन जोराने त्या ठिकाणी आलं, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या थांबवण्यामध्ये आमचे एक अधिकारी PSI बदने आणि त्यांच्यासोबत 2 अंमलदार त्यांना याच्यामध्ये इजा झाली. याच्यामध्ये थांबवत असताना त्या संबंधित जो चालक आहे त्यांनी ती गाडी थांबवली नाही आणि लगेच तो गाडी तिथून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यामध्ये PSI बदने त्यांना पायावर आणि हातावर जखम झालेली आहे. त्याचबरोबर 2 अंमलदार आहेत त्यांना देखील किरकोळ त्याच्यामध्ये लागलेला आहे. ही गाडी पुढे जाऊन एका ठिकाणी जाऊन या गाडीने धडक दिली आणि ती गाडी थांबवण्यात आली. त्याच्यामध्ये एक आरोपी लगेच आमच्या टीमने पाठलाग करून त्याला पकडला आणि तो ताब्यात आला. तो सोलापूर माळशिरसचा राहणारा व्यक्ती आहे. हा जो व्यक्ती आहे रामू जाधव याचं नाव आहे. ह्याच्यावर मागे पण काही गुन्हे दाखल आहे. जेव्हा गाडीची झडती घेण्यात आली त्या झडतीमध्ये गाडीमध्ये गांजा सापडला. एक 10 किलो 74 किलोचा हा 10.74 किलोचा हा गांजा सापडला आणि हा सर्व जो गांजा आहे लगेच टीमचा पाचारण करून ताब्यात घेण्यात आला. हा संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर याच्यासोबत अजून एक चालक होता, तो त्या ठिकाणी वरून पडून गेलेला आहे.